हे याच्या आधी मला एक विचारायचं आहे की तुम्ही पोल्ट्रीमध्ये यायच्या अगोदर काय करत होता, कधी पोल्ट्रीमध्ये आलात आणि कशा प्रकारे सुरुवात केली? पोल्ट्रीमध्ये येण्याच्या आधी मी विविध कंपन्यांमध्ये कामाला होतो, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये. त्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर मला एक स्वतःचा काही व्यवसाय चालू करायचा होता. व्यवसाय असा करायचा होता की जेणेकरून मला गावाकडे राहता येईल, नाही का. हा माझी प्राथमिकता होती की गावाकडे आपण राहू, चांगल्या नैसर्गिक याच्यात राहून काही काम करता येईल. तर त्याच्याकरता मी गोट फार्मिंग वगैरे निवडलं होतं. आणि समोर गोट फार्मिंगला मी जिथं जागा निवडली होती तिथं पाण्याची कमतरता होती. मग तिथं काय करू शकतो आपण, याचे ग्रामीण भागात चर्चा केल्यानंतर मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही कुक्कुटपालन करू शकता. ते कुक्कुटपालन काय आहे एक्झॅक्टली हे मी विविध शेडवर जाऊन बघितलं, त्याचा अभ्यास केला. ती व्यवसायाची कसं चालतो हा व्यवसाय याच्या वेगवेगळ्या लोकांना जाऊन माहिती घेतली. हे सगळं माहिती घेतल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की गावरान हा जो पक्षी आहे किंवा देशी पक्षी जे आहे, सुधारित पक्षी, हा चवीला चांगला आहे. याचं मार्केट आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे. हा पक्षी आपण स्वतः विकू शकतो, याचा दर आपण ठरवू शकतो. मी म्हटलं आपण याच्यामध्ये काम करूया. किती रुपये कॉस्टिंग येते एक 1400-1300 ग्रॅमचा ॲव्हरेज पक्षी काढायला? 1300 याच्यामध्ये फीडचा जो भाग आहे तो 80%, 20 बाकीचं औषधं आणि पक्षाचा खर्च आहे. पक्षीचा खर्च जर का तुम्ही ॲव्हरेज पकडला की 20 ते 22 रुपयाचं पिल्लू जर का पकडलं तर खाद्याचा खर्च जो आहे असा पकडून तुम्हाला 1 किलोचा पक्षी तयार करण्यासाठी 30 ते 35 रुपये खर्च येतो. 1 किलोचा पक्षी तयार करण्यासाठी. त्याच्यानुसार तुम्ही किती पक्षी ठेवलेले आहेत, तुम्ही 5000 पक्षी ठेवले आहेत का तुम्ही 1000 पक्षी ठेवले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची लेबर चार्जेस जोडा. कारण लेबर चार्जेस हा त्याच्यानुसार कमी 1 किलो तयार व्हायला 130 ते 135 रुपये येतो एका पक्षाचा खर्च आहे एका किलोचा. लेबर चार्जेस त्याचे एक्स्ट्रा तुम्ही त्याच्यामध्ये लेबर स्वतः करताय तर स्वतः करत असाल. मी तर म्हणतो की प्रत्येकाने प्रत्येक खर्च मांडून ठेवा आणि त्याच्यानंतरच त्याचं ते कॅल्क्युलेशन करा. आता हे कॉस्टिंग तुम्ही इतके वर्ष करताय त्यामुळे जरा कमी पण येऊ शकतं, काहींचं जास्त पण येऊ शकतं. कोण नवीन असेल तर काही जणांचं स्वतःचं खाद्य बनवायचं असतं तर त्यांचा खर्च कमी होऊ शकतो. बरोबर. हे शेड मधलं तुमचं नियोजन कसं असतं? त्यामुळे एकदा आम्ही खाद्य टाकतो पक्ष्यांना. काही लोक 2 टाइम टाकतात, पण तुमच्याकडे जर का तशी मॅनपॉवर असेल, तुमच्याकडे वेळ असेल नाही का, तर तुम्ही 2 टाइम खाद्य टाकू शकता. मी एकच टाइम टाकतो सकाळी, मी एकदा 1 टाइम खाद्य टाकतो. आणि पाण्याची भांडी आम्ही 2 वेळेस धुवून घेतो. सकाळी एकदा साफ करतो, संध्याकाळी साफ. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी अडचण निर्माण होते, सर्वात पक्षीचा परफॉर्मन्स जो त्याची डाऊन होतो किंवा हे होतो, ही सर्वात म्हणजे पाण्यावरनं. पाणी, स्वच्छ पाणी, 3 गोष्टी फार लक्ष देणं गरजेचं आहे. स्वच्छ पाणी, मोकळी हवा पक्ष्यांना, आणि जो खालचं तुमचं जे तुम्ही जे टाकलेलं असेल नाही का, जे तूस वगैरे टाकलेला असेल तो ओला होता कामा नाही. ओला तूस होता कामा नाही. हवा मोकळी पाहिजे आणि पाणी स्वच्छ पाहिजे. आम्ही आमच्या शेडमध्ये कुठलंच जे मेडिसिन आहे ते आम्ही टाकीमध्ये टाकत नाही. आम्ही स्वच्छ पाणी फक्त देतो. जे काही आम्ही मेडिसिन द्यायचं असेल ते हे आम्ही ड्रिंकर डोस करतो. त्याच्यासाठी स्वतंत्र बादली ठेवलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही ते स्वतंत्र नळ ठेवलेला आहे की शेडच्या आतूनच ते पाणी घेता येईल बादलीमध्ये, आणि ते ड्रिंकर डोस मध्ये ते करता येईल. पाणी देताना फिल्टर करून देता का यांना? नाही, फिल्टर करून देत नाही. आम्ही वॉटर सॅनिटायझर वापरतो पाण्यामध्ये. सांगेल की जे काही शेतकरी बंधूंना की तुम्हाला जर का काय करायचं असेल तर याला जोडधंदा म्हणून बघा नाही का. याच्यामध्ये खूप जास्त पैसे गुंतवून मग खूप जास्त अपेक्षा ठेवून आजकाल बरेच लोक भूलथापा देतात, खूप हे होईल ते होईल नाही का. हळू टप्प्याटप्प्यानुसार नोकरीसोबत किंवा अजून काय करताय त्यासोबत जोडधंदा केला आणि वाटला आपण याच्यावरती सस्टेन राहतोय तर मग सगळं सोडून आपण करू शकतो. एकदम सगळं सोडून याच्यामध्ये येऊ नका. तुम्ही सकाळचे 2 तास दिले, संध्याकाळचे 2 तास दिले तर तुम्ही हे काम करू शकतात. आणि याच्यामध्ये पूर्ण व्यवसायामध्ये आम्ही सगळं झाल्यानंतरच आलेलो आहेत नाही का. बरोबर. म्हणजे तुम्ही सगळा अनुभव घेतलेला आहे ऑलरेडी.